उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळं करायला लागले आहेत। आमचा रस्ता बंद केला आहे, गावातून जाऊ दिलं जात नाही, पण फडणवीसांना ही शेवटची संधी आहे। आम्ही देखील जशास तसं उत्तर देणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देत फडणवीसांवर पुन्हा निशाणा साधलाय। मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। ते माध्यमांशी बोलत होते। मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारलं आहे। हे जर मराठा समाजाने केलं असतं तर छगन भुजबळ यांनी किती थैथयाट केला असता। यात कळीचा नारद भुजबळ आहे। आता सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मराठा करणार असा गर्भित इशारा जरांगेंनी दिला। वडीगोद्रे आणि अंतरवाली सराटीच्या हद्दीत काल मराठा आंदोलकांना मारहाण झाल्याची घटना घडली होती। त्यावरून जरांगे यांनी भाष्य केलंय। आता आमचे रस्ते बंद केलेत, काही दिवसांनी आम्ही देखील तुमचे रस्ते बंद करू असं जरांगे पाटील म्हणालेत। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंमलबजावणी केल्याशिवाय हे आमरण उपोषण सुटणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय। मराठा आणि ओबीसी वाद नसल्याचे मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। मराठ्यांनी शांत राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय। मराठा ओबीसी कधीच भांडत नाहीत, हे छगन भुजबळांनी केलं असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। मराठ्यांना आरक्षण दिल्यावर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यामुळे भांडण वाढवण्याची गरज नाही। मराठ्यांच्या नोंदी सापडल्यावर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, हे ओबीसींना समजत नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय।